शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ। आज मी बनवत आहे रवा बटाट्यापासून हा एक असा भन्नाट पदार्थ। पहा, हे बघा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी ही कढई गरम करून घेतलेली आहे। यात थोडं तेल घालून घेऊया। आता मी याच्यामध्ये थोडी मोहरी घालते। मोहरी छान तडतडून घेऊया। थोडंसं जिरं घालूया, कारण आपण वाटणामध्ये जिरं घेतलंय। कढीपत्ता मी बारीक तोडून घेतलाय, तो टाकूया। थोडं हिंग टाकूया। ही जी आपण आलं लसणाची मिरचीची पेस्ट करून घेतली ती टाकूया। त्याला आपण छान भाजून घेऊया। आणि हे पहा, इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, मोठे 2 ग्लास। हे बघा, मी हे पाणी याच्यामध्ये ओतून घेतलंय। आणि आता आपण पाण्याला थोडी उकळी काढून घेऊन याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। थोडी मिरेपूड घालायची। हे बघा, मी मिरेपूड केलेली आहे, ती थोडी घालून घेऊया। आणि आपण जो खिसून बटाटा ठेवला होता तो आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया। बघा, छान यातला स्टार्च काढून घेतलाय मी। ह्याला 2-3 पाण्याने धुवून घेतलाय। आता आपण हा बटाटा याच्यामध्ये घालून घेऊया छान पिळून। आणि बटाट्याला जास्त शिजवून नाही द्यायचं। एकच उकळी काढली की आपण याच्यामध्ये रवा सोडूया। अशा प्रकारे मी हा बटाटा याच्यात घातलेला आहे। त्याला एक उकळी काढून याचा रवा बटाटा मी याच्यामध्ये हा सगळा घालून घेतलाय। आणि याला एकच उकळी काढून घेऊन आपण याच्यामध्ये रवा घालून घेऊया। त्याला आता उकळी आलेली आहे। आपण यात आता रवा घालून घेऊया। असा रवा घालून घेऊया। मी हा 2 वाट्या रवा घेतलाय। आणि आपण हे आता मिक्स करून घेऊया। रवा पाणी जास्त अब्झॉर्ब करतो। आणि हे छान मिश्रण घट्ट होईपर्यंत असं याच्यामध्ये शिजवून घेऊया। हे पहा, आता याचा छान गोळा बनवून तयार होईल। रव्यामध्ये अशा ह्या थोड्या गुठळ्या होतात, त्या सगळ्या गुठळ्या आपण फोडून घेऊया। आणि हे छान हलवून घेऊया। ह्या गुठळ्या सगळ्या मोडून घेऊया आणि छान हे शिजवून घेऊया। हे बघा, या गुठळ्या झाल्या। रव्यामध्ये अशा ह्या थोड्या गुठळ्या होतात, त्या सगळ्या गुठळ्या आपण फोडून घेऊया। आणि हे छान हलवून घेऊया। ह्या गुठळ्या सगळ्या मोडून घेऊया आणि छान हे शिजवून घेऊया। हे बघा, या गुठळ्या झाल्या। हे बघा, आता हे मिश्रण खूप असं घट्ट झालेलं आहे। आता आपण याला थंड करायला ठेवून देऊया। हे बघा, मी वड्याचं हे मिश्रण छान मळून घेऊन हे वडे तयार केलेत। आता मी वडे तळून घेते। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां। हे पहा, हे मी वडे तळून घेतलेले आहेत। आणि बघा किती कुरकुरीत असा झालेला आहे। हे बघा, अजिबात तेलही त्यात नाहीये। आणि खायलाही रुचकर असे वडे माझे तयार झालेले आहेत।